पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खात्यामध्ये आणखी एक कांस्य पदक जमा झालेलं आहे। भारताच्या स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक पटकावलं। 451.4 गुणांची कमाई करत स्वप्नीलनं कांस्य पदकावरती आपलं नाव कोरलं आणि विशेष म्हणजे खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकानंतर महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जिंकलेलं हे वैयक्तिक पदक आहे। पदकासाठी अंतिम सामना हा 3 फेऱ्यांमध्ये झाला। निलिंग पोझिशन, प्रोन पोझिशन, स्टँडिंग पोझिशन अशा 3ही फेऱ्यांनंतर एलिमिनेशन राऊंड खेळली जाते। निलिंग पोझिशनमध्ये स्वप्नीलनं 153.3 गुणांची कमाई केली। प्रोन पोझिशनमध्ये 156.8 गुणांची कमाई केली तर स्टँडिंग पोझिशनमध्ये त्यानं 101.5 गुणांची कमाई केली आहे। एलिमिनेशन राऊंडमध्ये स्वप्नीलनं 10.5, 9.4, 9.9 आणि 10 गुणांची कमाई केली। या लक्षवेधी नेमबाजीनं स्वप्नीलनं भारताच्या गळ्यामध्ये कांस्य पदकाची कमाई करून दिली। तर त्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आता पाहूयात। सगळीकडे भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं। त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। वय चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं। माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला, आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा। आणि लहानाचं मोठं झालं, लहानपणापासून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं। आल्यानंतर कौतुक कसं करणार की असं करणार। मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल पण त्यानं तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।